दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील स्थानिक शांतीनगर ग्रामनाथ भवन कारंजा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोजरी आश्रम ते पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं पालखी दिंडी जात असते। 12/7/2024 रोजी शुक्रवारला चरण पादुका पालखीच्या आगमनाप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ कारंजा यांच्या वतीने तसेच महिला भजनी मंडळ अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री प्रकाश महाराज वाघ, श्री सुशील महाराज प्रचार सचिव व पालखी प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। श्री सुनील भाऊ देशमुख जिल्हा सेवाधिकारी वाशिम हे अध्यक्षस्थानी होते। सौ ज्योतिताई उगले जिल्हा सेवाधिकारी महिला विभाग या उद्घाटन म्हणून उपस्थित होत्या। गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा, संघटन कौशल्य, सेवा मंडळाचा प्रचारक कसा असावा, राष्ट्रसंताची सामुदायिक प्रार्थना, ग्राम गीता व इतर साहित्य गावागावात घराघरात कसे पोहोचेल या विषयावर श्री दत्ताभाऊ रोकडे ग्रामगीताचार्य प्राचार्य अनुप नांदगावकर, सौ सीमाताई सातपुते तालुका भजन प्रमुख यांनी महिला उन्नती या विषयावर प्रकाश टाकून संबोधित केले। सौ छायाताई गावंडे तालुका प्रचारक, श्री पंजाबराव बाकल प्रचारक, श्री विजयराव धुर्डे सेनी केंद्र प्रमुख शिक्षण विभाग, श्रीमती अनिताताई राऊत जिल्हा प्रचारक, श्री संजूभाऊ दाथोड प्राचार्य, संजयजी बोके, सौ अरुणताई राजगुरे शहर भजन प्रमुख इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली। तसेच पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्याकरिता गणेश पाटील गांजरे तालुका सेवाधिकारी, श्री अनिल पाटील ढेरे तालुका प्रचारक, विजय खंडार प्रसिद्धी प्रमुख संतोष दादा केळकर, कारंजा शहर प्रमुख श्यामभाऊ सई, दामोदर जोधळेकर, प्रकाश पाटील ढेरे, भास्करराव ठाकरे, उमाशंकर देवघरे, सुनील गुंटेवार इत्यादींनी कठोर परिश्रम घेतले। श्रीराम बकसजी डेंडुळे तालुका भजन प्रमुख यांनी आभार प्रदर्शन केले। जनमत लाईव्ह न्यूज साठी वाशिम मधून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।